बीदर जिला के औरादबी तालुके में औराद तालुका आडलिता की तरफ से तहसील कार्यालय में जगत ज्योति विश्वगुरु बसवण्णा जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित किया गया। इस संबंध में बसवेश्वर चौक से तहसील कार्यालय तक एक रैली निकाली गई, जिसमें बच्चे और युवा नृत्य करते हुए आगे बढ़ते रहे। इस अवसर पर तालुका तहसील कार्यालय में बसवन्ना के चित्र को तालुका तहसीलदार महेश पाटिल माल्यार्पण किया और पूजा की गई। इस अवसर पर इस कार्यक्रम के उपाध्यक्ष बसवराज धनुर ने इस बसवन्ना जयंती के संबंध में बात की। इस अवसर पर पट्टन पंचायत अध्यक्ष श्रीमती सर्वबाई वैजनाथ धुड़े, वंडप्पा कांटे, डॉक्टर वैजनाथ बुट्टे, रविन्द्र मीशे, शरणप्पा पाटिल, सामाजिक कार्यकर्ता रहीम मौली साहब, डॉक्टर फयाज शिवराज अलमाजे, राजप्पा चिद्रे, तालुका तहसीलदार महेश पाटिल, तालुका पंचायत मुख्य अधिकारी माणिकराव पाटिल, पट्टन पंचायत मुख्य अधिकारी स्वामीदास मुस्के, गवर्नमेंट सार्वजनिक हॉस्पिटल के मुख्य अधिकारी गायत्री, सभी तालुका अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पुरुष और महिलाएं शामिल रहे। अवराज से केपी न्यूज के संवाददाता तालीम पाशा की रिपोर्ट। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें। ಸುಮಾರು 100 ವರ್ಷ 150 ವರ್ಷದ ಮುಂಚೆನೆ ಬಸವಣ್ಣನವರು ಜಗತ್ತಿಗೆ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟಿನ ಪರಿಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ಪರಿಚಯಿಸಿದಂತಹ ಮಹಾನುಭಾವರು, ಮಹಾನ್ ದಾರ್ಶನಿಕರು ಯಾರಿದ್ರೆ ವಿಶ್ವಗುರು ಬಸವಣ್ಣನವರು. ಈ ಮಾತನ್ನು ದೇಶದ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮೋದಿಯವರು ಲಂಡನ್ನಿನ ಥೇಮ್ಸ್ ನದಿಯ ದಂಡೆಯ ಮೇಲೆ ಬಸವಣ್ಣನವರ ಮೂರ್ತಿ ಲಂಡನ್ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದಾಗಿ ಅನಾವರಣಗೊಳ್ತು. ಆ ದಿನ ಅದನ್ನ ಅನಾವರಣ ಮಾಡಿ ಈ ಮಾತನ್ನ ಎದೆತಟ್ಟಿ ಲಂಡನ್ ನೆಲದಲ್ಲಿಯೇ ನಿಂತು ಈ ಜಗತ್ತಿಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿಸಿಕೊಟ್ಟವರು ಇಂಗ್ಲೆಂಡ್ನವರಲ್ಲ, ಅದು ಭಾರತ, ಅದು ಕರ್ನಾಟಕದ ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರ ಮಾತನ್ನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳಿದರು. ಇಂಥ ಮಹಾನುಭಾವ ಯಾಕಪ್ಪ ನಾವು ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಯಾಕೆ ಅವರನ್ನ ವಿಶ್ವಗುರು ಅಂತ ಕರೀತಾರೆ, ಯಾಕೆ ಅವರಿಗೆ ಜಗಜ್ಯೋತಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ? ಯಾಕಂದ್ರೆ ಬಸವಣ್ಣನವರು ಕೇವಲ ಒಂದು ಸಮುದಾಯದ ಸೊತ್ತಲ್ಲ, ಕೇವಲ ಲಿಂಗಾಯತರ